नमस्कार, मी धनश्री नेवरगावकर तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी बागकाम या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आज आपण गवती चहाचे आरोग्यदायी फायदे बघणार आहोत। आपल्या सगळ्यांच्या घरी आपण कुंडीमध्ये किंवा परसबागेमध्ये गवती चहाचं एक तरी रोप लावतोच। आता सध्या पावसाळा सुरू आहे। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गवती चहाचा उपयोग जास्त केला जातो। आम्ही सुद्धा आमच्या घरी एका प्लास्टिकच्या मोठ्या कुंडीमध्ये किंवा ड्रममध्ये गवती चहाचं रोप लावलं होतं आणि ते आता खूप छान वाढले, त्याला खूप फुटवे फुटलेत। गवती चहा लावायला सुद्धा खूप सोपा आहे। म्हणजे एक कंद जरी आपण लावला तरी त्या एका कंदापासून आपल्याला वर्षभरामध्ये अनेक रोपं किंवा अनेक कंद मिळतात। हेच वेगळे करून आपण दुसऱ्या कुंडीत लावायचे। याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। हे जे कंद वाढले आहेत या मूळ रोपाला तेच मी तुम्हाला लावून दाखवणार आहे। या व्हिडिओ नंतर लगेच पुढचा व्हिडिओ मी तो अपलोड करणार आहे। गवती चहाला जे ही अशी काही खाली पानं वाळलेली असतात ती आपण हाताने तोडून टाकायची किंवा कात्रीने कापून टाकायची। त्यामुळे गवती चहा वाढायला छान मदत होते। ही सगळी सुकलेली पानं आपण तोडून टाकायची अधूनमधून। गवती चहा हे बारमाही वाढणारं सुवासिक गवत आहे। गवती चहाचं शास्त्रीय नाव आहे सिम्बोपोगॉन सिट्रॅटस आणि त्याला इंग्रजी भाषेत लेमन ग्रास म्हणतात। संस्कृतमध्ये याला सुगंध तृण आणि बंगालीमध्ये गंध तृण म्हणतात। गवती चहाची पानं हिरव्या रंगाची असतात आणि साधारण 1 ते 1.5 मीटर लांब असतात आणि ही पानं टोकाला थोडी निमुळती झालेली असतात। थंडी, ताप, सर्दी, खोकला, कफ, डोकेदुखी, अंगदुखी आपल्याला यापैकी जर काही त्रास होत असेल तर गवती चहाची पानं टाकून आपण चहा करतो किंवा काढा घेतो आणि या पानांमुळे चहाला खूप छान चव येते आणि सुगंध येतो। त्यामुळे आपल्याला ताजतवानं वाटतं आणि आजार लवकर बरा होतो। रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते। आपण हा उपाय आपल्यासाठी आणि आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी सुद्धा करतो। याचा अजून एक फायदा म्हणजे गवती चहाची पानं तोडून जर आपण ती खोबरेल तेलात उकळून त्या तेलाने मालिश केली तर सांधेदुखी किंवा गुडघेदुखी बरी होते। म्हणजे सांधे दुखणं, गुडघे दुखणं असे त्रास बऱ्याच जणांना असतात ज्येष्ठ नागरिकांना, तर त्यांनी हा उपाय करून बघितल्यास त्यांना फायदा नक्की होईल। काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखतं, क्रॅम्प्स येतात, अशा वेळी त्यांनी 1 कप गवती चहा जरी घेतला तरी आराम मिळतो। गवती चहाच्या पानांपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढता येतं आणि या तेलामध्ये सिट्रॉल आणि सिट्रेनेनॉल असे घटक असल्यामुळे हे तेल वातविकार, त्वचाविकार, कुष्ठरोग यावर सुद्धा उपयुक्त ठरतं। हे तेल सारक, रेचक आणि जंतुनाशक सुद्धा आहे। तसंच या गवती चहाच्या पानांपासून बनवलेल्या सुगंधी तेलाचा उपयोग मेणबत्तीमध्ये सुद्धा आपण बघितला आहे। बऱ्याच वेळी अशा छान कॅन्डलला असा एक लेमन ग्रासचा छान वास येतो किंवा अत्तरामध्ये सुद्धा याचा उपयोग केलेला असतो। काही सौंदर्य प्रसाधनांमध्ये असतो, साबणामध्ये, बॉडी वॉशमध्ये सुद्धा गवती चहाचा वापर केलेला असतो। याचा अजून एक उपयोग म्हणजे याची काही पानं आपण जर धान्य साठवतो त्या धान्यामध्ये जर टाकली तर कीटकनाशक म्हणून सुद्धा छान याचा उपयोग होतो। ज्याप्रमाणे आपण कडुलिंबाची पानं धान्यामध्ये टाकतो आणि धान्याला कीड लागत नाही, तसंच गवती चहाची पानं सुद्धा आपण वाळलेली पानं टाकू शकतो। गवती चहा हा उष्ण असल्याने तो फक्त उन्हाळ्यात जास्त पिऊ नये, कारण त्यामुळे त्याच्या तोंड येणं किंवा तोंड कोरडं पडणं किंवा पोटात दुखणं असे त्रास होऊ शकतात। आता हे जे गवती चहाचा एक कंद लावला आहे त्यापासून हे अनेक पानं त्याला फुटलेली आहेत। एका मूळ रोप वर वाढून त्याला अनेक वर असे पेरामध्ये असे बरेच पानं येतात आणि मध्यभागी असतात ती अशी कोवळी पानं पोपटी रंगाची। याचा सुगंध तर खूपच छान असतो आणि कडेला असतात ती थोडी पक्व झालेली पानं।
गवती चहाची पानं तोडताना शक्यतो कात्रीचा उपयोग करावा, म्हणजे आपल्याला हाताला पण लागत नाही आणि बाकीचं रोप पण चांगलं राहतं. जोरात जर आपण ताण देऊन ते तोडलं तर बाकीच्या रोपाला सुद्धा इजा होऊ शकते. यात आता बरेच रोपं तुम्हाला दिसत आहेत. तर असा हा सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा गवती चहा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की लावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी बागकाम या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.